गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आम्ही गावीच आहोत, पण आज आहे डे 2. तर आजच्या दिवसात काय करणार आहोत म्हणजे जसं कालच्या व्लॉगमध्ये मी एंड करताना सांगितलं होतं की कुणालचं भाऊबीजेचं जेवण राहिलंय कुणालच्या आत्याकडे. मग त्याला इन्व्हाइट आहे जेवणासाठी, म्हणजे मला पण आहे. तर आम्ही चाललोय गावी, म्हणजे चौलला, कुणालच्या गावी. परत अलिबागवरून आम्ही चौलला जातोय, कारण का भाऊबीज तर झाली होती आमची शिवानी सोबत, जसं की तुम्ही बघितलं लास्ट टू लास्ट व्लॉग मध्ये. आणि त्यानंतर मग आता आम्ही त्यांचं जेवण, म्हणजे दरवर्षी अम्मा म्हणजे माझी आत्या ती जेवण ठेवते आमच्यासाठी. जेवण असतं नॉनव्हेजचं भावांसाठी, सगळ्या भावंडांसाठी. सो आता चालू आम्ही जेवायला. आणि त्याचबरोबर आपले सांगे अजून एक सरप्राईज बघूया. म्हणजे आम्हाला एक गोष्ट घ्यायची आणि आम्हाला असं वाटतंय की तिथेच मिळणार, तिथल्यापेक्षा म्हणजे दुसरीकडे चान्सेस कमी वाटतायत मला तरी. आणि सेकंड थिंग असं आहे की ती ज्यांच्याकडे आम्ही जातोय, त्यांचं जे शॉप आहे, जी वस्तू घ्यायला आम्ही जातोय, त्यांचं जे शॉप आहे ते खूप मोठे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहेत गाईस. आणि त्यांच्याकडे जातोय आम्ही. तुम्हाला नक्कीच पुढे कळेल. आणि ते अलिबागचेच आहेत. आता पण त्यांना थोडं हिंट बसली असेल की आम्ही कुठे जातोय. सो स्टे ट्यून गाईस, नक्कीच हा ब्लॉग तुम्ही एंड पर्यंत बघत राहा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं गाईस, त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून नवीन व्हिडिओज बघायला भेटतील आमचे इंटरनॅशनल ट्रिप. येस. सो आज आहे डे 2 अलिबाग मध्ये. स्टे ट्यून गाईस. नवीन घर तर खूप छान आहे, जावंसं वाटत नाही परत आपल्या घरी, बट कामासाठी जावं लागतं. थोड्या दिवसात इथूनच काम करणार आहे मला तरी असं वाटतंय. नाही, इथे वायफाय लावलं काहीच प्रॉब्लेम नाहीये गाईस. येणार आणि एक हप्ता मे बी इथूनच काम करणार, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला पण इथेच घेऊन येणार, कारण का इकडची लोकॅलिटी खूप चांगली आहे. आणि इकडे आमच्या आजूबाजूचा सराउंडिंग आहे ना, तो खूप डिसेंट क्राऊड आहे. सगळे डिसेंट लोक आहेत आणि शांत असतं. माझं वर्कसाठी चांगली जागा आहे, जेणेकरून मला जास्त किटकिट आवाज नाही होणार, वर्कमध्ये डिस्टर्बन्स नाही होणार गाईस. जाऊया आता. पहिलं जाताना आम्ही त्या जागेवरती स्टॉप घेऊ आणि तिकडून जाऊ मग माझ्या आत्याच्या घरी जेवायला. बघूया जेवणामध्ये काय काय आहे. नॉनव्हेज, व्हेज तर नसेलच बाय डिफॉल्ट. चिकन मटन असेल, हरसालीसाठी चिकन असेल, कारण का ती मटन खात नाही. अपने को तो सब चलता है. गाडीसाठी थोडं लांब यावं लागतं, कारण का पार्किंग तिकडे आहे मेन रोडला. कारण का हा रस्ता खूप बंगलोजचा रस्ता खूप छोटा आहे, त्यामुळे जायला खूप प्रॉब्लेम होतो. गाडी काढूया आणि आता निघूया लगेचच, कारण मुंबईला पण निघायचं आहे. सो जेवून आम्हाला लगेच. आज ॲक्च्युली संडे आहे, संडेला खूप ट्रॅफिक असते, कारण का सॅटर्डेला जे वीकेंडला येतात सगळी लोक, ते संडेला ॲक्च्युली पोयनाडला जास्त, पोयनाड पेजारी साईडला जास्त असतं, कारण का तिकडे वन वे आहेत ना रस्ते, त्यामुळे जास्त डिफिकल्ट होतं जायला. तो डॉल तुम्हाला माहिती असेल की मोमेंट मी नेक्स्ट मध्ये आम्ही घेतलेला, हा असा काहीतरी सजून ठेवलाय पार्टी. मोमेंट मी नेक्स्ट मधून बरंच काय घ्यायचं व्हेरी सून. सो फ्रेंड्स, फायनली आम्ही पोचलोय जिकडे आम्हाला यायचं होतं. जे तुम्हाला मी सांगितलं होतं की इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर जे आहेत ते आमच्या अलिबागचे. तुम्हाला माहिती असेल गाईस, नलिनी काकू आणि नलिनी काकूचा मसाला हे बहुतेक तरी महाराष्ट्रामध्ये फेमस होत चाललं आहे नावडेस, आणि त्यांच्या रील्स आणि इंस्टाग्राममुळे. आणि त्यांनी आता एक आउटलेट चालू केलं आहे आमच्या नागावमध्ये. सो हे आहे त्यांचं आउटलेट, कोकण फूड बाजार. अँड दिस इज ऑफ नलिनी काकू, हे त्यांचे हजबंड. सो बघूया इथे काय स्पेशल आहे आपल्याला. आम्हाला स्पेशली पापड वगैरे घ्यायचे होते, प्रॉन्स पापड घ्यायचे होते. प्रॉन्स पापड घ्यायचे आहेत म्हणून आम्ही इथे आलो. नलिनी काकू दुबईला फिरतायत, दिसतंय कुठे? आले त्या दुबईवरून. आले दुबईवरून. हे त्यांचे हजबंड आहेत तिकडे, तुम्हाला दिसतील आय गेस, ब्लॅक शर्ट टी शर्टमध्ये.
मसाले पण आहेत तुम्हाला बरेच प्रकारचे, लोणचं मसाले वगैरे भेटतील इकडे. अलिबागचे कडवे वाल. प्रॉन्स पापड आहेत का? नाही आहेत, नाही आहेत प्रॉन्स पापड. पण दुसरं काय आवडत असेल तर घे. कोकम सरबत, लेमन जिंजर सिरप. कोकम साला वगैरे तर आपल्या घरचेच आहेत ना. आणि हा आहे नलिनी काकूचा स्पेशल मसाला, चिकन मसाला, आगरी कोळी मसाला, घरगुती बिर्याणी मसाला, तंदुरी फ्रेश फ्राय. आम्ही बहुतेक तरी हाच वापरतो. टॉफीस, जेलीस. जिताडा फिश. हा हे बघ इथे फिश पापड आहेत. घोळ फिश पापड, जिताडा फिश पापड, पापलेट फिश पापड. घेऊया ना. घे घे. प्राउन्स तर आम्हाला भेटले नाही, बट हा ट्राय करू. हा ट्राय करू. आता नवीनच ओपन झालं ना हे आउटलेट. पापलेट घेऊ. हां घे. नवीनच ओपन झालं आहे आणि त्यांचं रिसेंटली अजूनपर्यंत बहुतेक जण माहिती नाही आहे अजूनपर्यंत. त्यांचं रेस्टॉरंट हे आहेत नलिनी काकू. नमस्कार. हॅलो. तुमच्याशीच भेट करायला आलो आहे आम्ही खास करून. ज्यांच्यासाठी आम्ही आलो आहे स्पेशली आणि ते आम्हाला भेटलेत गाईस. हे आहेत नलिनी काकू. हा आहे यांचा फेमस मसाला आणि हॉटेल पण चालू होणार आहे, लवकरच चालू होणार आहेत. सो तेही तुम्हाला नक्कीच कळेल आम्ही जेव्हा व्हिजिट करू. आणि बोलूया पुढे. आम्ही पहिले शॉपिंग करून घेतो, मग आरामात डिस्कस करू गाईस. सो जर कोणी अलिबागला व्हिजिट करत असेल आणि आमच्या नागाव या साईडला व्हिजिट करत असेल तर नक्कीच तुम्ही इकडे व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला मसाले, फिश, पापड जे तुम्ही शॉपिंग करू शकता गाईस. खूप स्पेशियस आउटलेट आहे, जास्त गर्दी वगैरे नाही आणि पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे. आणि त्यांचं रेस्टॉरंट रिसेंटली आता ओपन होतं, तेही तुम्हाला दाखवतो मी. त्याचं नाव होणार आहे कोळीनबाई. शॉपिंग झाली, फोटोशूटसुद्धा झाला. इथे बरेच लोक येतात अकूला भेटायला आणि फोटोशूट करायला. हे आहेत त्यांचे हजबंड. तुम्ही दुबईच्या ट्रिपमध्ये बघितलंच असेल. आणि जसं की तुम्हाला आउटलेट दाखवलं मी गाईस, आणि आउटलेटबरोबरच त्यांचं रेस्टॉरंट ओपन होणार आहे आता 18th आणि 19th आणि त्याचं नाव असणार आहे कोळीनबाई. असं काही त्याचं एंट्रन्स आहे. आणि हे सुद्धा नागावलाच आहे. नागावची वाडी त्याच्या ऑपोजिट साईडला होणार आहे कोळीनबाई हॉटेल नलिनी काकूचं. हे आहे कोकण फूड बाजार जे त्यांचंच आहे. आणि हे हॉटेलचा एम्बियन्स आहे गाईस. खूप सुपर्ब आणि खूप ब्युटिफुल वाटणार आहे, कारण का संध्याकाळच्या इकडे लाईटिंग असतात आणि एम्बियन्स खरंच खूप सुपर्ब आहे. मी जास्त आत नाही जाणार, कारण का मला जेव्हा मी येईन पर्सनल एक्सपिरियन्ससाठी त्यासाठी मी ठेवलं आहे तुमच्यासाठी. सो असं काहीतरी आहे किचन आय गेस. इथे तुम्ही एंट्रन्सला ऑर्डर देऊ शकता आणि सिटिंग एरिया पण खूप स्पेशियस आहे. जोरात चाललं आहे का? हां अच्छा केबल चालू आहे. ओके. वायफाय पण असणार आहे का आपल्याला? नाईस गाईस. पूर्ण रेस्टॉरंटला एवढ्या मोठ्या ॲम्बियन्सला तुम्ही वायफायसुद्धा, कारण का कसं आहे की नागावला थोडं कधी कधी नेटवर्कचे इश्यूज होतात, त्यामुळे वायफायसुद्धा तुम्हाला फ्री अवेलेबल राहील इकडे गाईस. आणि बघू शकता तुम्ही किती खूप स्पेशियस असा सिटिंग एरिया बनवला आहे त्यांनी. आम्ही तर नक्कीच येऊ, कारण का त्यांनी आम्हाला स्पेशली इन्व्हाइट केलं आहे 18 आणि 19 तारखेला. त्यांचं जेव्हा ओपनिंग आहे कोळीनबाई हॉटेलचं. असं काहीतरी होती आमची छोटीशी ट्रिप आणि वर्थ इट झाला आम्हाला अलिबागला आल्यामुळे, कारण का आम्हाला नलिनी काकूला भेटता आलं. आणि त्यांचं कसं की माझे मावशी वगैरे जे आहे तिचं दुकानसुद्धा कुरुळला आहे अलिबागमध्ये. सो त्यांच्याशीसुद्धा चांगली ओळख आहे, त्यामुळे आम्हाला जास्त टाईम म्हणजे त्यांनी टाईम दिला. बोलत होतो आम्ही, बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. आणि आम्ही घरीसुद्धा फिश फ्रायला वगैरे त्यांचाच मसाला वापरतो. हर्षाजीला त्यांचा मसाला आवडतो. सो अशी होती काहीतरी ट्रिप. एम्बियन्स बघायला आलेत, किती स्पेशियस आहे. लवकरच 18-19 तारखेपर्यंत चालू होणार आहे. फ्री वायफाय त्यांचे मिस्टर बोलत होते. त्यांनी बोलवलं आहे आपल्याला. मी आता जास्त काय दाखवत नाही, बिकॉज काय ना इकडे खरी मजा संध्याकाळची आहे, जेव्हा सगळे लाईट्स चालू होतील आणि जेव्हा प्रॉपर सिटिंग एरिया वगैरे बनेल. आय गेस इथे स्टेज वगैरे बनवतील काहीतरी पार्टी विटीसाठी. बट नाईस. फायनली आम्ही काकींना बाय बोलायला आलो आहे आणि लवकरच ह्यांच्या हॉटेलला सुद्धा आम्ही व्हिजिट करू.
बाय द वे तुमचा मसाला काकू खूप छान असतो. थँक्यू. आणि आम्ही तुमचाच मसाला यूज करतो. काय हो. आणि ह्यांची दुबईची ट्रिप जी आम्ही बघितली, तुम्हाला तुमची कशी होती? मस्त मस्त. परत तुम्ही जाणार आहात काय? आता गेल्या फेब्रुवारीला गेलो होतो आणि आता परत गेलो होतो डिसेंबरला. आता परत हे मे बी दुबईला जातील, आम्हाला तर माहितीच आहे, कारण हे आता दुबईला पण फेमस होत चालले. दुबईलाच हॉटेल ओपन होणार आता. म्हणजे काकींची ट्रिप अलिबाग टू दुबई. तुमचा आशीर्वाद पाहिजे, प्रेम पाहिजे. आहे आमचा पूर्ण सपोर्ट आहे. पूर्ण सपोर्ट. आम्ही रोज रील्स बघतो, व्हिडिओ बघत असतो तुमचे. आम्ही तर स्पेशली तुमचे व्हिडिओज बघतो आणि व्हिडिओज बघून माझी बायको मला आज बघ काय बनवलंय, आज काय बनवलंय. आता आपल्या इथे जेवायला परत आलं. जेवायला जेव नक्की जेवू आम्ही लवकरच. आणि आम्हाला स्पेशली त्याचा हॉटेलचा तुमचा व्हिडिओ बनवू स्पेशली, आम्ही त्यासाठी जेवू. चालेल. सो जाऊया आता, निघूया. थँक्यू भेटल्याबद्दल, टाइम दिल्याबद्दल आम्हाला. आणि हे त्यांचे मिस्टर हे त्यांचे मिस्टर आहेत. आहेत. जाताना सांगताच जा. त्यांचा तुम्ही मुलगा बघितलं पण असेल आहे. बहुतेक व्हिडिओज मध्ये, दुबईच्या ट्रिप मध्ये मोस्टली बघितलं असेल बऱ्याच जणांनी. ना मोस्ट ऑफ द विक्रांतच असतो ना. हा तोच असतो. नलिनी काकूला भेटून आलो, आता आमच्या काकूला भेटायला जातो जेवायला. आमच्या आत्याला भेटायला जातो. आत्याला भेटायला जातो. आता आत्याकडे जेवण आहे नॉनव्हेजचं, भाऊबीजेचं, जसं तुम्हाला मी सांगितलं. आज बघूया आम्हाकडे काय काय आहे, कुठले कुठले डिश आहेत, मटन, चिकन. नलिनी काकूचा स्वभाव कसा वाटला तुम्हाला? एक गोष्ट आहे की म्हणजे एवढं फेमस असून सुद्धा ते खूप डाऊन टू अर्थ आहेत. जास्त त्यांना काय म्हणजे त्यांचा मुलगा पण म्हणजे अजिबात त्याला अजिबात असं नाही, एकदम डाऊन टू अर्थ आहेत. आणि खूप टाइम दिला आम्हाला बोलण्यासाठी. त्यांच्या मिस्टरांनी पण खूप टाइम दिला. बोलत होते चांगले. आता एखादे असतात ना की बाबा आम्ही फेमस इन्फ्लुएन्सर आहे तर आम्ही जास्त असं नाही, कोऑर्डिनेट नाही करणार लोकांसोबत. त्यांचा असं अजिबात नाही. खूप चांगला स्वभाव आहे आणि खूप हसरे आहेत, प्रेमळ आहेत ते. आणि आम्हाला जाताना बोलले सावकाश जा. सावकाश. आणि खरंच तुम्ही याल ना नक्की, तर तुम्ही नक्कीच पर्सनली, मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो. त्यांचा मसाला खूप जबरदस्त असतो. नलिनी काकूस चिकन मसाला घ्या किंवा बिर्याणी मसाला, आगरी मसाला, स्पेशली त्यांचा आगरी मसाला सगळ्यात भारी असतो. म्हणजे तुम्ही नॉनव्हेज जर बनवता तुमच्या घरी तर तो मसाला टाकला तर काय प्रश्नच नाही. आणि 18-19 पासून त्यांचं तर रेस्टॉरंट चालू आहे. 18 आणि 19 डिसेंबर पासून. बिकॉज कसं आहे ना, 31st अलिबाग मध्ये खूप टुरिस्ट लोक येतात आणि त्यांना हा चांगला स्पॉट आहे, बिझनेस चांगला टाइम आहे बिझनेस वाढवण्यासाठी. बिकॉज टुरिस्ट लोक पिकअप चांगला मिळेल. आणि ऑलरेडी ते एवढे फेमस आहेत तर रील्स बघूनच सगळे येतात, सगळे फॅन्स आहेत त्यांचे येतील. सो त्यांना जास्त अवघड जाणार नाही. आणि खूप चांगली प्लॅनिंग आहे त्यांची. दुबईला त्यांना विचारलं आता दुबईला काही जाणार आहात तर बोलतात आता डायरेक्ट दुबईला हॉटेल टाका, दुबईला पण हॉटेल टाकायचं. मला असं बोलतात फॅन्स लोकांचा आशीर्वाद पाहिजे. आणि खरंच त्यांचा फॅन्स लोकांचा त्यांच्या पाठी आशीर्वाद आहे, त्यामुळे ते एवढा सक्सेस गेन करतात गाईस. आणि फेमस झाल्यानंतर सुद्धा ते खूप डाऊन टू अर्थ आहेत. इन शॉर्ट स्वभाव खूप भारी आहे त्यांचा. पोचलो माझ्या आत्याच्या घरी. हे आहे माझ्या आत्याचं घर, छोटी आत्या. हर्षाली आधीच येऊन बसली, मी गाडी लावत होतो. ताती आजी बरे आहात ना? बसतो. आता आलोय किचन मध्ये, जाऊन बघतो काय काय. नाही तर मग वाढतील तेव्हा सांगतो तुम्हाला काय काय अवेलेबल आहे जेवायच्या मेन्यू मध्ये. आज जेवता जेवता व्हिडिओ काढायचंच राहून गेलं गाईस. आम्हाने काय काय आणलं ते दाखवायचंच राहिलं, बट आता दाखवतो. हे सगळे हावरे बसलेत चिकनचे. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही मार्गशीर्ष मध्ये नॉनव्हेज नाही खात, पण गोष्ट अशी झाली आहे की ह्या माणसाने मला खायला भाग पाडलं. आणि मला नाही राहावं होतं तर मला सांगितलं गेल्या वर्षी केलं होतं की मन मारून नाही राहायचं. चिकन खाते ना? चिकन पण आम्ही घरात नाही बनवत. चिकन हा घरात नाही बनवत. सोलकढी, कोशिंबीर, लिंबू. अजून काय आणलंस? ही माझी छोटी आत्या. शेट जमतंय ना? शेट बिझी आहे चिकन खाण्यात. जेवून आलो आम्ही आमच्या इकडे. बघू यांचा काय टाइमपास चाललाय. काय करते शरू? सुपारी गोळा करते. कशाला? सुपारी आम्हाला विकायला आणायला लागत नाही, घरचे आहेत. शरूला सवय आहे कसं सोलायचं ना शरू. कुठल्या झाडाची पडली या? हे चिंच आली आहे वरती. काहीच आम्ही चिंच पण विकत नाही आणत, कारण हे आमचं घरचं झाड आहे.
इकडे चिंच पडले की साफ करून आम्ही हे करतो, वापरतो मच्छीला वगैरे. ही आमची तुळस, हा पाठचा एरिया, वाडी जिकडचं आम्हाला उत्पन्न येतं, जसं की नारळ, सुपारी, फुलं. निघायचं चला आता घरी जाऊया आपल्या. कारण का माहितीये, आताच जर निघालो ना तर ट्रॅफिक तर ऑलरेडी लागलेली आहे मुंबईला जायच्या रस्त्याला. आताच जर निघालो तर लवकर पोहोचू, नाहीतर मग. आई तुझं स्टँड घ्यायचं ना, चल तुला सोडतो. आईला परत अलिबागच्या घरी, नवीन घरी सोडतो. जाऊन दे, नको काढूस. तू येतोय? आदित्याला पण आम्ही पनवेलपर्यंत सोडणार आहोत. जेवण वगैरे सगळं मस्त डन. आणि आता किती वाजले? 3. आणि आता चाललोय घरी. घरी म्हणजे सरळ मुंबईला जाणार आहे हा, नवी मुंबईला नाही. सो आता आमचं डिस्टन्स वाढणार आहे, कारण नवी मुंबईला इथून जवळ आहे, पण मुंबईला थोडासा वेळ घे, ऍटलीस्ट 3.5-3 तास तरी. म्हणजे माझ्या घरी. हा, त्यांना माहिती आहे मुंबईला मी आहे ना. आईला पहिला घरी आम्ही ड्रॉप करू, म्हणजे अलिबागला, आणि मग तसंच आम्ही थेट मुंबईसाठी. मुंबईला हे पण पार्सल ड्रॉप करायचं. मुंबईच्या दिशेने. हो, हे पार्सल अर्धवटच ड्रॉप करणार, घरापर्यंत नाही. दिसू दे. सो स्टे ट्यून. बघूया आता किती वाजेपर्यंत घरी पोहोचतोय. आणि आम्हाला जे घ्यायचं होतं ते काय आम्हाला भेटलं नाही. प्राऊन्स पापड घ्यायचं होतं आम्हाला, पण आम्ही जे बहुतेक कोकण फूड बाजार जे ऑन वे लागलेत तिकडे चेक केलं, तिकडे पण नाहीये ना. तुम्हाला मी आज माझ्या मावशीचं दुकान पण दाखवून ठेवतो. तिचं दुकान कुरुळला आहे. लास्ट टाइम तुम्हाला मला दाखवता नाही आलं बिकॉज ते बंद होतं, आणि आज संडे आहे आणि तिने आता न्यू ओपन केलंय, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी ओपन केलं, त्याच लेन मध्ये बट दुसऱ्या ठिकाणी ओपन केलंय. तर आम्हाला प्राऊन्स पापड काय भेटले नाही, तर आम्ही नलिनी काकूकडनं जिताडा पापड आणि काय पापलेट पापड ते 2 घेतले. टेस्ट करूया. प्राऊन्स पापड ऍक्च्युली आम्ही आमच्या इथे खांदा कॉलनीमध्ये ना महाराष्ट्र लंच होम म्हणून आहे, तिकडे आम्ही खातो, म्हणून आम्हाला खूप आवडतात प्राऊन्स पापड. म्हणून आम्ही विचार केला की अलिबाग साईडला बघूया ऑन वे कुठे भेटलं तर, पण नाहीच आहे इथे. बघूया नेक्स्ट टाइम दुसरीकडून कुठेतरी घेऊया ना. फायनली आम्हाला प्राऊन्स पापड काय, बरेच पापडची ते व्हरायटी भेटले, म्हणजे कोळंबी फिश पापड हे ते घेतलं, सुरमई आणि सुकट पण फिश पापड आहे. सो फायनली भेटून गेलं. एका शॉप आहे इथे, मनीषा कोकण फूड बाजार. जसं तुम्हाला मी सांगितलं, माझ्या मावशीच्या दुकानात जातोय मी. तिचं शॉप कुरुळलाच आहे. शॉप पाटील कोकण फूड बाजार. मावशी कुठे? मावशी तिकडे बसली आहे, भेटतो. सो इकडे तुम्हाला लोणचं, मसाला, पापड, प्रत्येक गोष्टी तुम्हाला इथे भेटतील. याच्या दुकानात गेलो होतो आम्ही, नलिनी काकूच्या. तुम्हाला जे काय परचेस करायचं असेल स्पेशल मसालामध्ये, पापडमध्ये, तर तुम्ही इकडे नक्की विजिट करू शकता. हे सगळे सिरप्स आहेत, कोकम सिरप, पण परत भाकरीचं पीठ, कुळीत पीठ, असं इन शॉर्ट. लोणचं. शॉपचं नाव तुम्हाला अजून एकदा सांगतो. हे शॉप आहे कुरुळला आणि शॉपचं नाव आहे पाटील कोकण फूड बाजार. ही माझ्या सख्या मावशीचंच आहे. सो डू विजिट दिस प्लेस गाईस. काय इकडे कुणाल आईला सोडतायत. आई चालली आहे आणि आता आईला सोडून आम्ही डिरेक्टली घरी. थोडंफार सामान होतं, चौलवरून घेतलं होतं जे इथे आणायचं होतं या घरी. कुणाल थोडंसं सामान वरती चढवतोय. अलिबाग बायपास रोडला पण माझ्या मावशीचं अजून एक दुकान आहे, ते पण तुम्हाला दाखवतो गाईस. तिकडे सेम गोष्टी भेटतात, कांदे, मसाले, पापड, लोणचं,
आणि हे सगळं होममेड असतं आणि काही गोष्टी ज्या असतात ते त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बनवले जातात. तर असे तुम्ही कधी आलात या साईडला तर नक्कीच तिकडे व्हिजिट करा. मी तुम्हाला ते शॉप दाखवतो. हे नॉर्मल शॉप आहे आणि ते जे शॉप दाखवलं ते मोठं शॉप आहे तिचं आणि हे ऑन द वे आहे. पण इथे एक प्लस पॉईंट चांगला आहे की तुम्हाला पार्किंगला जागा भेटेल, पार्किंगसाठी चांगला वे भेटेल. हा बघा हा शॉप आला लेफ्ट साईड दाखवा. छोटासा आहे ना? छोटा आहे, आधी मोठा होता. छोटा म्हणजे मँगो आंब्यांच्या सीझनला खूप मोठा असतो. ही कुणालची मावशी आहे. तिकडे गेलो होतो मी, तिकडे तन्मय होता. तर आम्ही आता पोहोचलोय कुठे? पेणला पोहोचलोय आणि आता बरेच 1 तासात काय 1 तास लागेल पनवेलला पोहोचायला. 1 तास लागेल पनवेलला पोहोचायला आणि तिथून अजून 45 मिनिट्स चेंबूरला पोहोचायला. सो गाईज असं आहे की आम्ही पोहोचणार 6:30 पर्यंत, 6:30-7 वाजतील. आणि गोष्ट अशी आहे की तिकडे जाऊन आम्हाला ना ब्लॉग एंड करायला मिळत नाही. म्हणजे तिकडे आम्ही गेलो तर कसं माहितीये आम्हाला 4ही बाजूनी सगळे घेरतात. माझे कझिन्स सगळे घेरतात आणि मग आम्हाला असं मोकळी जागा भेटत नाही की जिथे आम्ही ब्लॉग एंड करू. बॅकग्राऊंड व्हॉइस एवढा असतो की आम्ही काय बोलू ते सुचतच नाही आम्हाला. सो आम्ही इथेच ब्लॉग एंड करतोय आजचा. सो आज आम्ही काय केलं, ह्याच्या आत्याकडे जेवायला गेलो आणि जाता जाता ऑन वेज नलिनी काकूला भेटलो. दॅट वॉज ग्रेट भेट आणि छान वाटलं त्यांना भेटून. जसं कुणाली तर त्यांच्याविषयी तुम्हाला सांगितलंच. तर लवकरच आम्ही परत जाऊ त्यांच्याकडे थोड्याच दिवसात किंवा थोड्याच महिन्यात. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. ब्लॉग कसा होता, तुम्हाला आमची भेट कशी वाटली ते नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि आता डिरेक्टली भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग कधी येईल? चांगला कंटेंट असल्यावर. ह्याचं म्हणणं असं आहे की कंटेंट चांगलं नसेल ना तर ब्लॉग नाही बनवायचं, अननेसेसरी नाही बनवायचा, वेस्ट ऑफ टाइम. मागे आम्ही फ्रीज पण घ्यायला गेलेलो तर मी कुणाला म्हटलं मी ऍटलिस्ट मिनी ब्लॉग करते ना. म्हणजे हा तर नव्हता आला, मी आणि ऋग्वेदनीच जाऊन ऑन द स्पॉट फ्रीज घेतला. तर मी याला म्हटलं की ऋग्वेद शूट करेल, मी म्हणजे माझा बनवते. तर हा नकोच बोलला. नको ना, पण हा बोलतो नको, या सगळ्या गोष्टी घेतात. असं वाव असं लोकांना वाटलं पाहिजे, असं इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. भले बोलतो आपण ब्लॉग लेट म्हणजे अपलोड करू किंवा थोडासा गॅप पडेल आपला ब्लॉग बनवण्यामध्ये, बट ते कंटेंट स्ट्रॉंग कंटेंट बघितल्यावर लोकांना कशी आवड येते. त्याच्यामध्ये तुम्हाला ही बघायला काहीतरी मजा वाटेल. हे छोट्या मोठ्या गोष्टीसाठी काय, हे तर नॉर्मल लाईफ मध्ये डेली लाईफ मध्ये आपण सगळेच करतो काय. बट काहीतरी स्पेशल, काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट किंवा नवीन ठिकाणी आपण जातोय, काहीतरी नवीन गोष्ट करतोय, काहीतरी चांगलं करतोय, इंटरेस्टिंग असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला पण बघायला मजा येईल. दॅट इज द मेन रिझन की आम्ही ब्लॉग थोडा लेट करतोय. बट लेट आहे पण थेट असेल. आणि लेट हा ब्लॉग लेट यासाठी झाला. कॉन्टेंट तर बरेच होते या म्हणजे उटी नंतर, पण माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून हा बोलला की नाही नको, नाही बनवायचंय. आपण डिरेक्टली थोडस बाहेर कुठे गेलो तरच बनवायचंय, घरात ब्लॉग नाही बनवायचं. काल तर तुम्ही रेडीमेड पोपटी बघितलीत, पण नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही जाऊ स्पेशली त्या पोपटीसाठी, ती पोपटी कशी बनवतात, कशी मटक्यामध्ये भरतात, कशी शिजवली जाते, तुम्हाला सगळं नीट दाखवेन. आणि नेक्स्ट टाइम आम्ही आता नेक्स्ट ब्लॉग पोपटीचा जाईल ना, पोपटीचा स्पेशली पोपटी जाईल. हे तर आम्ही ऑर्डर दिलेली, म्हणजे आम्हाला खायची होती, इच्छा होती म्हणून म्हटलं चल. कारण गावी पोपटी लावू शकतो पण अलिबाग सिटी मध्ये सगळं ते अरेंज करणं, सगळ्या गोष्टी आणणं ते खूप डिफिकल्ट जातं. म्हणून हा बोला की आपण ऑर्डर देऊया आणि आम्ही जाणार आहे तिकडे आपण पोपटी लावूया. स्पेशली आम्हाला पाहुणे म्हणून आम्हाला बोलवलंय की आपण तुम्ही पोपटी लावायला या. म्हटलं ठीक आहे, आम्ही पोपटी लावायला येतो. तर ब्लॉग इथेच एंड करणार आहोत. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते गाईज परत सांगते, कॉमेंट मध्ये सांगा. आणि अजून एकदा जे कोणी नवीन असतील चॅनलला तर नक्कीच गाईज सबस्क्राईब करा. बिकॉज आमचे असे चांगले चांगले ब्लॉग्स आता येत जाणार आहेत. थोडस आता परत डिले होईल मे बी, पण ठीक आहे, आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही, प्रॉब्लेम नाही. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण चांगला कॉन्टेंट असेल त्या दिवशी नक्कीच ब्लॉग येणार. आणि मिनी ब्लॉग पण आमचे मे बी आम्ही करूच, कारण हे ब्लॉग बनवायला स्ट्रॉंग कंटेंट लागतो.
आणि मिनी व्लॉग वगैरे. आज पण आम्हाला रेवदंडा बीचवर जाऊन एक छोटंसं रील शूट करायचं होतं, पण ऊन खूप असल्यामुळे ना आम्हाला जाता नाही आलं रेवदंडा बीचला, म्हणून आम्ही रेवदंडा बीच एक्सप्लोर नाही केला. हा बोलला होता तुम्हाला की एक्सप्लोर करेल, बट नाही करू शकलो. काल पण जायचं होतं, पण काल असं झालं की सनसेट झाला, काळोख झालं, कारण का थंडीच्या दिवसामध्ये काळोख लवकर होतोय. 5:30. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज दुसऱ्याकडे म्हणजे आत्याकडे जेवायला जायचं होतं, त्यामुळे आता कोणाकडे आपण जातो तर एकदम जेवायच्या टाइमवरती नाही गेलं पाहिजे गाईस, म्हणून आम्ही थोडंसं लवकर पोहोचलो, जेणेकरून आम्हाला तिकडे पण बीचवर, पण जिथे आम्ही पोपटीला जातो ना त्यांच्या घरासमोरच बीच आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवायला मला आवडेल, कारण आम्ही तिथे रील शूट करू. मी 1-2 रील्स बघून ठेवले होते पुष्पाचे, जे मला ह्याच्यासोबत करायचे होते, आणि शूट करणारा माणूस पण मस्त होता आमच्या सोबत, पण एवढा बॅड लक होता की जाऊ दे, ऊन पण खूप होता आणि काल सनसेट झाला. सो नेक्स्ट टाइम. पण ठीक आहे गाईज, नो वरीज, आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. नेक्स्ट व्लॉग कधी येईल काय सांगता नाही येत, बट या व्लॉगला खूप खूप प्रेम द्या. नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो इथेच व्लॉग एंड. बाय एव्हरीवन.